welcome to Bruhan Mumbai Municipal Corporation's Virtual Training Center, and I am Mrs. Nehal Kodambe, your English teacher from VTC. Let's begin with today's session. I welcome all my standard 3 children in today's English class, and in today's session we are going to learn strings of actions. This is an activity from our book on page number 20. The name of that activity is strings of actions. Strings, you can see here in the picture pink color strings. आजच्या भागामध्ये आपण जे काही शिकणार आहोत त्या ऍक्टिव्हिटीचं नाव आहे स्ट्रिंग्स ऑफ ऍक्शन्स. आजच्या भागामध्ये ज्या ऍक्शन्स आपण शिकणार आहोत त्या ऍक्शन्स आपण पाहणार आहोत, त्याची नावं आपण सांगणार आहोत आणि त्या एकमेकांमध्ये अशा आपण गुंफणार आहोत. सो लेट्स बिगिन विथ अवर टुडेज ऍक्टिव्हिटी स्ट्रिंग्स ऑफ ऍक्शन्स. So you can see activity page from our book here, strings of actions. Now you can see there are so many pictures, colorful pictures, and in each picture some or the other action has been shown. बघा आपल्या पुस्तकामध्ये बाळांनो पान क्रमांक 20 वर ही ऍक्टिव्हिटी आहे जी आज आपण करणार आहोत. किती छान छान चित्र दिली आहेत बघा तिकडे आणि केवढी तरी चित्र आहेत आणि आपल्याला आज काय करायचंय ती चित्र पाहून ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. पेज असं इथे मी मोठं करून दाखवलंय तुम्हाला. त्या पेजवर अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत. ओके, आणि त्या ऍक्टिव्हिटीज बघून त्या ऍक्शन्स बघून आपल्याला सांगायचंय ती कोणती ऍक्शन आहे. ओके, so we will read what we are going to do in today's session. आज आपण काय करणार आहोत ते आपण वाचूया. Look at the picture and name the action. आपल्या पुस्तकामध्ये तुम्हाला मराठीत पण सांगितलंय बघा. काय लिहिलंय त्यांनी तिकडे? चित्र पाहून कृती कोणती ते सांगा. Look at the picture and name the action. सोपं आहे की नाही? You have to just look at the picture and you have to name that action. Okay? So let's see the picture one by one and we will name the action with it. First picture you can see here, a girl is doing action of something. ती काहीतरी ऍक्शन करतेय, कृती करते, तिच्या हातात काहीच नाहीये पण आपण ऍक्टिंग करायची आणि मी तुम्हाला जे दाखवणार आहे ना ते तुम्ही तिथे बघून करायचंय. यू विल डू विथ द पिक्चर. ओके, सो व्हॉट दॅट गर्ल इज डुईंग. आता आपल्या पिक्चर जे आहेत पुस्तकामध्ये ते छोटे छोटे आहेत बघा. आय विल शो यू हिअर बिग पिक्चर्स. ओके, सो इझिली यू कॅन आयडेंटिफाय द पिक्चर अँड यू कॅन नेम इट. मोठं चित्र दाखवल्यावर तुम्हाला ते ओळखायला सोपं जाईल आणि तुम्हाला तर ते लगेच सांगता पण येईल. See here what that girl is doing. Look carefully and name it. Over. Now check your answer. Reading. What is that action? Reading. आपल्या पुस्तकामध्ये बॉक्स मध्ये बघा फक्त ऍक्टिंग दाखवलेली आहे, ऍक्शन दाखवलेले आहे. ओके, आणि आपल्याला मी इकडे चित्र सुद्धा दाखवणार आहे आणि ते दोन्ही पाहून तुम्ही ऍक्शन सांगायची आहे, तिकडे ऍक्शन करायची पण आहे. आणि आपल्याला पुस्तकात नाही सांगितले ऍक्शन करा पण इथे तुम्हाला स्नेहल टीचर सांगतात तर तुम्ही ते ऍक्शन करायची आहे आणि त्या ऍक्शनचं नाव सुद्धा सांगायचंय. सांगून झालं की मी जे दाखवणार आहे आणि दाखवल्यावर मी तुम्हाला सांगणार आहे ते तुमचं उत्तर आणि माझं उत्तर मॅच होतं का आपण बघूया. ओके, सो फर्स्ट पिक्चर or the first action is of reading. Now we will go to the next picture. The next picture, writing. Do the action of writing. That girl is actually not writing, she is just acting. लिहायची ऍक्टिंग करते बघा.
So what is that action? Writing. आपण फक्त ऍक्शन करायची. ओके, रायटिंग. से विथ मी, रायटिंग. Reading, writing. Now the next action is, you can see here our favorite thing. What is that action? If you have not followed from the picture of the book, just look here. Now look carefully. What is he doing? He is eating. He is eating something. काहीतरी खातोय बघा. Eating. You do the action of eating. Action of eating. Eating. Okay? Eating. Then the next action is washing hands. Nowadays, very frequently we do this. सध्या आपण हेच करतोय ना सारखं. Washing hands. What is that action? See here, you can see the girl is washing hands. Do the action of washing hands. We have to wash hands very frequently nowadays. So the action is washing hands. Name the action. Washing hands. Okay. We will move to the next word. So what is the next picture is of? What that girl is doing? She is doing the action of, see here, in this picture you can identify very easily. हे चित्र बघून तुम्हाला लगेच सांगता येईल ती मुलगी काय करतेय, कसली ऍक्शन करतेय बघा. Yes, you are right. Drinking tea. That girl is doing the action of drinking tea. चहा पितेय. Drinking tea. So nice this activity is. We have to just look at the picture and we have to name the action. Drinking tea. Oh, what is that? Look here. Look at the big picture and identify the action and name it and check your answer with Snail teacher's answer. Yes, you're right. They are sleeping. You can see in the picture a boy and a cat. Both of them they are sleeping. The action is of sleeping. Even you can do the action of sleeping. Sleeping. Sleep. Sleep for a while. Okay, sleeping. Now the next action. Now we will move to the next picture. And the picture, see here, the action in this picture is of running. That boy is running. Okay? You can do the action of running. But don't go out of the house. Okay? Yes. Here is jumping. Your favorite action. See here, the girl is jumping. Action very easy to identify. खूप सोपी action आहे ना ओळखायला ही. Jumping. Here comes the next action. Look at the action. What is that girl doing? She is walking. Right? She is walking. Next action for naming it. ओहो. तुमच्यामधल्या काही मुलांना
हे खूप आवडतं. What that girl is doing? Can you identify from the picture? Look here, now I'll make it easy for you. आता तुम्हाला नीट ओळखता येईल बघा. काय करते ती मुलगी? Yes, that girl and those birds are singing. They are singing some song. They are singing some songs, right? They are singing. And after singing, in a string of action, the next action comes dancing. Singing and dancing. Someone sings, someone dances. So this action, very easy to name, dancing, right? Here comes the next action. Somebody is helping to keep the home clean. What that girl is doing? Sweeping the floor. या ऍक्शनला काय म्हणायचं? कचरा काढतात त्यांना काय म्हणायचं? Sweeping the floor. Say with me. Sweeping the floor. Then comes the next action. Do the action. Can you guess what that action is? Look here in the picture. What that girl is doing? Closing the door. Close the door. Do the action of closing the door. दरवाजा बंद करा. Closing the door. Here comes the next action. Look in the picture what that boy is doing. Can you guess? I'll help you to guess it. Look at this picture now. Now the picture is clear to you. What that boy is doing? He is climbing a tree. Climbing a tree. झाडावर चढतोय. The action of climbing a tree. Right? Then the next action. Oh, what that boy is doing? Look here. He is crying. Here in this picture the girl is crying. काहीतरी झालं की आपल्याला रडायला येतं ना, कोणी ओरडलं, कोणी मारलं, मनासारखं नाही झालं. We cry loudly. Crying. So the name the action crying. Then comes after crying is, look here, look at the cute picture. Oh, that baby is so cute and the baby is smiling. After crying, in string of action comes the name of action smiling. Smiling. Name this action smiling. Now I am going to show you the next action. Look it carefully. What that boy is doing. We have learnt this action in the lesson of Priya and Riya. What was she doing? Yes, waving. Riya was waving at you. Waving. She was saying hi to you. Waving. Then comes the action of, you do this action while you play. तुम्ही खेळता ना एकमेकांबरोबर तेव्हा ही ऍक्शन करता.
right? Look at the action. What that boy is doing. Look at the mask of an animal. Which animal is that? You guessed it correctly. It is a horse. So the boy is riding a horse. घोड्यावर बसायची, घोड्यावर चढायची ऍक्शन करतोय बघा तो. रायडिंग अ हॉर्स. इथे फक्त आपल्याला ऍक्शन करायचे म्हणून मी हे पिक्चर दाखवले तुम्हाला. रायडिंग अ हॉर्स. Before some pictures, I have shown you a picture of crying. Okay? The picture of laughing. Exactly opposite of crying is laughing. To laugh loudly. आपण स्माइलिंग पण बघितलं बघा मगाशी. स्माइल म्हणजे थोडंसं हसायचं ओठ बाजूला करून आणि लाफिंग म्हणजे जेव्हा आपण जोर जोरात मोठ्याने हसतो ना तेव्हा त्याला लाफिंग म्हणतात बघा. व्हॉट दॅट ऍक्शन इज लाफिंग. स्माइलिंग लाफिंग ह्याच्यातला फरक लक्षात घ्यायचा बाळांनो. लाफिंग. Okay, and the last action activity is driving a car. What that boy is doing? Action of driving a car. तुम्ही पण खेळताना करता की नाही ऍक्शन आणि तोंडाने आवाज करता ना पीप पीप पीप. So the action of driving a car, right? So in this way, in today's session, we have seen 20 pictures of different actions and we have tried to name them. In next session, we are going to play with a game of the actions we have learned today. आज आपण काही actions पाहिल्या आणि त्यांची नावं आपण ओळखली किंवा त्यांना आपण नावं सांगितली. नेक्स्ट सेशन मध्ये याच ऍक्शन्सच्या नावांचा उपयोग करून आपण एक गेम खेळणार आहोत. ओके, सो आफ्टर वॉचिंग दिस व्हिडिओ you just see in your book and revise the names of those actions. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पुन्हा आपलं ते पुस्तक उघडायचं, पेज नंबर 20 वर जायचं आणि प्रत्येक चित्र पाहून इंग्लिश मध्ये त्या ऍक्शनचं नाव काय सांगितलं मी आता ते तुम्ही पुन्हा एकदा रिवाइज करायचं. ओके, सो सी यू इन नेक्स्ट सेशन. टिल देन बाय बाय, टेक केअर. That's all for today. So you will revise whatever we have learned in today's session. Please subscribe the channel and press the notification button to get the link of next video. Bye bye.